मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर मातोश्रीवरती बैठक होणार आहे आणि आज दुपारी 12 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकी काय चर्चा या बैठकीअंती होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आंदोलनाच्या आडून जरांगेंच्या सहकाऱ्यांना कोट्यवधींचा फायदा झाला, अजय बारसकरांकडून असा आरोप करण्यात येतोय। पांडुरंग तारख आणि संजय कटारे यांनी कोट्यवधी रुपयांचा फायदा केल्याचा आणि मिळवल्याचा आरोपही अजय महाराज बारसकर यांनी केलेला आहे। सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून मवियामध्ये खतखत आहे। काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी उमेदवारीची मागणी सुद्धा केलेली आहे। ही जागा परंपरेनं राष्ट्रवादीकडे असली तरी सुद्धा बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसने या जागेवरती दावा ठोकलाय। सोलापूर विधान परिषद निवडणूक काँग्रेसने लढवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केलेली आहे। पार्थ पवार यांच्याबद्दल नाराज असण्याचं काही कारण नाही असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय। बीएमसी मध्ये महायुतीच्या नेत्यांमधील वादाची चर्चा आहे। उपमहापौर संजय घाडी सभेला गैरहजर असल्यानं चर्चा आहेत। आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही असं वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या 100 दिवसांच्या कार्यकाळावरती अंबादास दानवे यांनी जोरदार टीका करत शहरामध्ये घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ असल्याचा आरोप करत हेरिटेज वॉक संदर्भामध्ये महापालिकेनं खोटा दावा केल्याचं सांगितलं। हा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे, दानवे यांनी नमूद केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यालयामध्ये उदय सामंतांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली। बैठकीमध्ये पूरस्थिती, भूस्खलन, दरड प्रवण क्षेत्र आणि आरोग्य यंत्रणा, वीज पुरवठा, वाहतूक व्यवस्थेचा आढावा सुद्धा घेण्यात आला। कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयानं काम करावं अशा सूचना सुद्धा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलेल्या आहेत। वांद्र्यामध्ये पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली। दगडफेक करणारे अटकेमध्ये आहेत असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। शेतकरी कर्जमाफी आणि 30 जून पूर्वी आवश्यक पडल्यास केंद्राशी चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं। संजय शिरसाट यांच्याकडून असदुद्दीन ओवैसी यांचं कौतुक करण्यात आलं। ओवैसींकडून राज्यभरातील व्यक्ती महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतो, अशा काम करणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं। 13 वर्षांनंतर नागपूर काँग्रेसला नवीन अध्यक्ष लाभलेला आहे। प्रफुल्ल गुडदे यांच्याकडे नागपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत, कुणाच्या नेतृत्वामध्ये काम करायचं यामध्ये त्यांच्यामध्ये संभ्रम आहे। राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलवेल नाहीये इतकं मात्र नक्की असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय। जुनं घर सोडल्यावरती निंदा करणं आत्म्याला क्लेश देण्यासारखं असल्याचं वक्तव्य गणेश नाईकांनी केलंय। शरद पवारांचा पक्ष सोडल्याची आजही खंत आहे असे नाईक म्हणाले। कॉक्रोच जनता पार्टीवरती मंत्री शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली। न्यायमूर्ती पदावरील व्यक्तीनं सर्वसामान्यांना डिवसणं अयोग्य आहे। कॉक्रोच पार्टीचे फॉलोअर्स उद्रेक दाखवत आहेत असंही वक्तव्य शिरसाटांनी केलं। चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। आमदार भास्कर जाधव आणि जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे।